आम्हा चार भावांना एकुलती एक बहीण होती. ती खूप सुंदर पण पायाने अपंग होती. हे बघून मला माझ्या बहिणीची खूप दया यायची. जेव्हा आम्ही कामावर जायचो तेव्हा घराला बाहेरून कुलूप लावायचो, कारण ती दिवसभर अंथरुणावर पडून असायची. जर तिला चालायचे असेल तर ती जमिनीवर रांगून चालायची किंवा व्हीलचेअर वापरायची. असेच दिवस जात होते. एके दिवशी मला माझ्या बहिणीवर संशय आला, कारण जेव्हाही आम्ही कामावरून घरी यायचो तेव्हा माझी बहीण तयार होऊन नवीन कपडे घालून बसलेली असायची. या संशयामुळे मी एके दिवशी कामावरून लवकर घरी आलो. तेव्हा मी जे काही पाहिलं ते बघून तर माझा जीवच जायचा बाकी होता, कारण माझी बहीण तर. माझं नाव राजू आहे. मी एका गरीब कुटुंबातील आहे, जिथे 2 वेळेचे जेवण मिळणेही खूप कठीण होते. कदाचित माझ्या जन्माआधीच माझ्या आई आणि वडिलांमध्ये काही भांडणे होत असतील, कारण जसा मी मोठा झालो तसं मी माझ्या आईवडिलांना कधीच नीट बोलताना पाहिले नव्हते. माझी आई खूप चांगली आणि दयाळू स्त्री होती, जिने नेहमी माझ्या वडिलांच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले आणि आमच्या संगोपनावर लक्ष केंद्रित केले. माझ्या वडिलांचे शिंप्याचे दुकान होते. या दुकानातून मिळालेल्या निम्म्याहून अधिक पैसे दुकानाच्या भाड्यावर खर्च व्हायचे आणि उरलेल्या पैशातून अर्ध्या महिन्याचाच घरखर्च जेमतेम भागायचा. अशा प्रकारे आमच्या घरात खूप भांडणे व्हायची आणि त्यावर आम्ही 5 भाऊ बहीण होतो, ज्यात आम्हाला एकच बहीण होती आणि ती पण पायांनी खूप अशक्त होती. त्यामुळे तिची औषधं होती आणि तिचा खर्च पण होता. त्यामुळे माझ्या वडिलांना आणखीनच राग यायचा. ती आजारी होती तर त्याच्यात तिचा दोष नव्हता, तर ती देवाची देणगी होती की ती कमकुवत पायांनी जन्माला आली. हळूहळू आम्ही सर्व बहीण आणि भाऊ मोठे झालो. आम्ही माझ्या बहिणीवर खूप उपचार केले, पण ती बरी होत नव्हती. तिचा आजार हाच तिचा सर्वात मोठा दोष होता. तिचे पाय कमकुवत राहिले नसते तर ती आमच्या घरातच नाही तर आमच्या पूर्ण कुटुंबातही सगळ्यात सुंदर मुलगी होती. मी 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि मग मी एका दुकानात काम करू लागलो. सुरुवातीला माझ्या आईने मला सांगितले की तू तुझा अभ्यास चालू ठेव, काम तर होतच राहील. पण नंतर घरात थोडे पैसे येऊ लागले आणि घरातली भांडणेही थोडी कमी होऊ लागली, तेव्हा आईने मला काम करण्यापासून रोखले नाही. आता आमच्या घरची परिस्थिती पूर्णपणे तर सुधारली नव्हती, पण पूर्वीपेक्षा खूप चांगली झाली होती. आता माझे इतर भाऊ देखील काही काम करू लागले होते, त्यामुळे घर चांगले चालू लागले होते आणि माझ्या वडिलांनी आम्हाला टोमणे मारणे तसेच घरात भांडण करणे बंद केले होते. परंतु त्यांचे माझ्या आईशी जे वागणे होते ते कदाचित त्यांच्या आयुष्यात कधीच बदलणार नव्हते. माहीत नाही की ते आईला अशा कोणत्या गोष्टीचा टोमणा मारायचे की आई त्यांचे बोलणे शांतपणे ऐकायची. आम्ही सगळे कामावर जायचो तेव्हा घराला बाहेरून कुलूप लावायचो, पण घर रिकामे नव्हते, कारण घरात आम्हा 4 भावांची एकुलती एक बहीण सीमा असायची, कारण ती कुठेही जाऊ शकत नव्हती आणि आईसुद्धा तिच्या माहेरी गेली होती. आमच्या बहिणीसमोर घरात कोणी पाहुणे आले तर तिला तेही सांभाळता येत नव्हते, म्हणून आम्ही दार बाहेरून लावायचो, जेणेकरून जवळून जाणाऱ्याला असे वाटेल की घरी कोणीच नाही. पण मला माझ्या बहिणीबद्दल खूप वाईट वाटायचे, कारण जेव्हाही आम्ही बाहेर जायचो तेव्हा ती घरात एकटीच राहायची आणि ती पायाने कमकुवत असल्यामुळे दिवसभर कॉटवर पडून राहायची. असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी मला माझ्या बहिणीवर संशय आला. मला तिच्यात काही बदल जाणवला. तिला बघून मला असे वाटत होते जसे तिने हलका मेकअप केलेला आहे. मी पहिले तर या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही, पण हे रोजच व्हायला लागलं होतं. आम्ही घरी आल्यावर माझी बहीण तयार होऊन नवीन कपडे घालून बसलेली असायची. ही गोष्ट मला मनातून खटकू लागली होती की आजकाल ती असे का करत आहे. काही दिवस असेच चालू राहिले. मग माझी आई पण माहेराहून परत आली, म्हणून मी आईला माझ्या बहिणीबद्दल बोललो. सुरुवातीला तर माझ्या आईने हा माझा भ्रम आहे असे सांगून माझे बोलणे टाळले, पण जेव्हा माझ्या आईने हे सर्व घडताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तेव्हा तिचाही माझ्या बोलण्यावर विश्वास बसू लागला. तिने मला काळजी करण्याची गरज नाही, मी हे प्रकरण स्वतः शोधून काढेन असे सांगितले. आईचे बोलणे ऐकून मला हायसे वाटले. दुसऱ्या दिवशी एक मुलगी आमच्या घरी जेवण द्यायला आली. ती एक नवीन मुलगी होती, जिला आम्ही या परिसरात कधीच पाहिले नव्हते. माझ्यासारखे आईलाही आश्चर्य वाटले. तिने सांगितले की ती गेल्या काही दिवसांपासून आमच्या वस्तीत राहत आहे, म्हणजे ती आमची शेजारीच होती. ती मुलगी खूप छान बोलत होती, त्यामुळे माझी आई पण तिला खूप छान भेटली आणि तिच्याशी बोलू लागली. माझ्या आईने माझे सांत्वन केल्यावर माझ्या मनाला शांती तर मिळाली होती, पण माझ्या बहिणीचं वागणं तसंच चालू होतं.
एक दिवस अचानक मला माझ्या कामातून सुट्टी मिळाली आणि मी पाहिले की माझी आई दिवसभर घरातील कामांमध्ये व्यस्त होती आणि माझी बहीण तिच्या व्हीलचेअरवर गच्चीवरती बसली होती. एक दिवस मला असे वाटले की ती गच्चीवर बसून कोणाशी तरी बोलत असते. कधी कधी मी खालच्या खोलीत बसलेलो असायचो तेव्हा मला वरच्या मजल्यावर कोणीतरी बोलत असल्याचा भास व्हायचा. म्हणून एके दिवशी जेव्हा माझी बहीण गच्चीवर बसली होती तेव्हा मी पण गच्चीवर जाऊन एका बाजूला लपलो आणि मला दिसले की तीच मुलगी जी आमच्या घरी काही खाद्यपदार्थ द्यायला आली होती तीच मुलगी माझ्या बहिणीला खुणावत होती. माझ्या बहिणीने चोरट्या नजरेने आजूबाजूला पाहिले आणि व्हीलचेअर भिंतीजवळ खेचली. ती मुलगी सुद्धा भिंतीवरून उडी मारून माझ्या बहिणीकडे आली आणि मग माहीत नाही दोघीही भिंतीजवळ बसून कोणत्या गोष्टीबद्दल बोलू लागल्या. दोघींचा आवाज अगदी हळुवारपणे येत होता. मला वाटते की कदाचित त्यांना संशय आला असावा की छतावर मी आहे. मी स्वतःला शिव्या देऊ लागलो की मी उगाचच माझ्या बहिणीवर संशय घेत होतो. तिने तर एका मुलीला आपली मैत्रीण बनवले आहे आणि ती तिच्याशी बोलत असायची. परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा ती मुलगी तिच्या आईवडिलांसह माझ्या बहिणीसाठी नातं घेऊन आमच्या घरी आली तेव्हा मला आश्चर्य वाटले. आईलाही आश्चर्य वाटले आणि काही वेळ आम्ही काहीच बोलू शकलो नाही. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही त्यांना खोलीत बसवले. तिथून आम्हाला कळले की त्यांचा मुलगा सुशिक्षित डॉक्टर आहे आणि त्यांना त्याच्यासाठी माझ्या बहिणीचे नाते मागायचे आहे. त्या मुलाचा फोटो पाहून आम्ही थक्क झालो. तो एक देखणा तरुण मुलगा होता आणि शोधूनही त्यात काहीही दोष दिसत नव्हता. असे नव्हते की माझी बहीण सुंदर नव्हती. माझी बहीणसुद्धा खूप सुंदर होती, पण ती फक्त पायाने कमकुवत होती. आम्ही माझ्या बहिणीला विधी म्हणून त्यांच्या समोर बसवले जेणेकरून ते पुन्हा तिच्याकडे बघून सल्ला करू शकतील. पण त्या सर्वांनी हसतच होकार दिला. त्या महिलांसोबत एक पुरुष होता आणि तो म्हणाला की तुमची ही बहीण पूर्णपणे बरी होऊ शकते. तुम्ही सर्वांनी तिच्यावर योग्य उपचार करा. त्यांचे म्हणणे ऐकून आमच्या मनात आमच्या बहिणीबद्दल आशा निर्माण झाली. जर आमची बहीण खरंच बरी होऊ शकत असेल तर नक्कीच तिच्यावर उपचार करायला हवे होते. ते लोक निघून गेले आणि मी विचार केला होता की मी आता माझ्या बहिणीवर उपचार करून घेईन. दुसऱ्या दिवशी मी तिला शहरातील एका चांगल्या दवाखान्यात नेले. तिथे माझ्या बहिणीची तपासणी केली असता त्यांनी कोणतीही आशा न दाखवता उपचारासाठी दर महिन्याला 1 ते 2 लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. म्हणून मी निराश होऊन घरी परत आलो. पण जेव्हा मी आलो तेव्हा घरात काही सर्वनाश झाल्यासारखे वाटले. आई रडत होती आणि तिची अवस्था वाईट झाली होती. तिची अवस्था पाहून मला धक्काच बसला आणि मग मला कळले की काल ते लोक जे माझ्या बहिणीची इतकी स्तुती करत होते त्यांनी घरी जाताच माझ्या बहिणीला त्यांच्या घरची सून बनवायला नकार दिला आणि त्यामुळेच माझी आई खूप रडत होती. माझ्या मनालाही खूप वाईट वाटत होतं. पण माझ्या बहिणीची अवस्था आमच्यापेक्षा वाईट होती. तिची अनेक स्वप्ने होती जी एका क्षणात चकनाचूर झाली होती. ती खूप रडत होती म्हणून आम्ही आमच्या अवस्थेकडे दुर्लक्ष करून तिची काळजी घेऊ लागलो. आणि मग आई म्हणाली की आता ती काहीही करून तिच्या मुलीवर उपचार करेल आणि मग मोठ्या थाटामाटात आपल्या मुलीचे लग्न करेल. आईकडून हे ऐकून मला खूप वाईट वाटले, कारण आमची प्रकृती जरी सुधारली असली तरी एवढी सुधारणा झाली नव्हती की आम्ही उपचारावर एका महिन्यात 1 ते 2 लाख रुपये खर्च करू शकू. जेव्हा माझ्या बहिणीची प्रकृती बरी झाली तेव्हा मी माझ्या आईशी याबद्दल बोललो आणि तिने सांगितले की मला काळजी करण्याची गरज नाही. ती एका चांगल्या डॉक्टरला ओळखते आणि अनेक मुली आणि पुरुषांनी देखील त्याच्याकडून उपचार घेतले आहेत आणि ते देखील असे लोक होते ज्यांना डॉक्टरांनी सांगितले होते की ते कधीही बरे होऊ शकत नाहीत. माझ्या आईचे बोलणे ऐकून मलाही थोडा आराम मिळाला. दुसऱ्या दिवशी माझी आई माझ्या बहिणीला त्या डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरकडून परत आल्यावर तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि दुःख दोन्ही होते. आईने मला सांगितले की डॉक्टरांनी सांगितले आहे की आमच्या मुलीच्या उपचारासाठी खूप उशीर झाला आहे आणि ती बरी देखील होऊ शकते किंवा कदाचित ती कधीच बरी होऊ शकणार नाही. आईचे बोलणे ऐकून माझे हृदय विस्कटले. पण हे ऐकून मलाही थोडा दिलासा मिळाला की त्याने माझ्या आईला एक पद्धत सांगितली होती जी केल्यावर माझ्या बहिणीचे पाय पुन्हा काम करू लागतील. हे काम 3 महिने करावे लागणार होते. एवढं करूनही माझ्या बहिणीचे पाय जिवंत झाले नाहीत तर याचा अर्थ कदाचित माझी बहीण कधीच बरी होणार नाही. आता माझ्या आईने हे काम करायची सुरुवात केली. ती रोज माझ्या बहिणीच्या पायाला तेल लावून मलमलच्या कपड्यात गुंडाळायची आणि दिवसभरात फक्त थोड्या वेळासाठी उघडायची.
माझ्या बहिणीला बरे करण्यासाठी माझी आई रोज हे काम करायची. माझे वडील येऊन बडबडायचे आणि म्हणायचे की हे सर्व देखील व्यर्थ जाईल. काल देखील आपण आपले पैसे यासाठी वाया घालवले होते आणि आजही आपण आपले पैसे या आजारी आणि अपंग व्यक्तीसाठी वाया घालवतोय. कधी कधी मला माझ्या वडिलांचा खूप राग यायचा. शेवटी त्यांना त्यांच्या मुलीची काळजी का नव्हती. एक दिवस मी कामावरून लवकर घरी आलो तेव्हा मला माझ्या बहिणीच्या खोलीतून आवाज आला. तिथे ती आईला सांगत होती की तिला गच्चीवर जायचे आहे. माझी आई तिला मनाई करत होती. ती हवेत बाहेर जाऊ शकत नाही, पण माझी बहीण गच्चीवर जाण्यावर ठाम होती. मी माझ्या बहिणीला रागावून तिला शांत केले तेव्हा ती रडायला लागली आणि म्हणाली, मला चांगलंच माहीत आहे की तुम्ही लोक मला कधीच दुरुस्त करू इच्छित नाही. तिचे बोलणे ऐकून मला खूप राग आला. आईने तिला बरे करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली, पण ती म्हणत होती की आम्ही तिला बरे करू इच्छित नाही. आई मला म्हणाली, शांत राहा आणि तिला गच्चीवर जाऊ दे. गच्चीवरून परत आल्यावर ती नॉर्मल झाली. मी माझ्या बहिणीच्या खोलीत गेलो आणि तिला विचारले की ती गच्चीवर का गेली होती. तिने सांगितले की ती तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली होती. माझा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. मी तिला सांगितले की तू अशा मैत्रिणीला भेटायला जात आहे जिने तुला सुंदर स्वप्ने दाखवून फसवले आहे. तू अपंग असल्याचे तिच्या घरच्यांना कळाल्यावर त्यांनी क्षणभरही तुझ्या भावनांचा विचार केला नाही आणि नकार दिला. याआधीही मला तुला समजवायचे होते, पण मी गप्प राहिलो हेच समजून की माझी बहीण खुश आहे तर मला काय प्रॉब्लेम आहे. पण मला काय माहीत होते की परिस्थिती इतकी खराब होईल आणि तू तुझ्या अवस्थेकडे दुर्लक्ष करून अशी स्वप्ने जपशील. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी माझ्या मनातला राग आज बाहेर काढला होता. माझं बोलणं ऐकून ती माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली, तू इतकं बोलतोयस कारण तुला अजूनही संपूर्ण सत्य माहिती नाहीये. ज्या दिवशी तुला संपूर्ण सत्य कळेल त्या दिवशी तू मला साथ देशील. माझ्या बहिणीचे म्हणणे ऐकून आधी मला आश्चर्य वाटले, पण मग मी विचार केला की हा तिचा वेडेपणा आहे. जेव्हा माझी आई माझ्या लग्नाचा विचार करू लागली तेव्हा मी तिला माझ्या आवडीच्या मुलीबद्दल सांगितले. तिने होकार देऊन दुसऱ्याच दिवशी माझं नातं घेऊन ती त्या मुलीच्या घरी गेली, पण त्या मुलीच्या घरच्यांनीही या लग्नाला नकार दिला. हे ऐकून मला खूप वाईट वाटले, पण मी सगळे निर्णय नशिबावर सोडले. पण दुसऱ्या दिवशी माझी आई आणि वडिलांच्या भांडणामुळे मला संशय आला. नेहमीप्रमाणे माझी आई रडत होती आणि माझे वडील ओरडत होते, पण यावेळी माझ्या वडिलांच्या बोलण्याने मला धक्का बसला. ते माझ्या आईला सांगत होते की तू मुलांवर तुझ्या भूतकाळाचा बदला घेणे थांबवले नाहीस तर मी तुला घटस्फोट देईन. आणि माझी आई रडत रडत म्हणत होती की तिला पण तिच्या मुलांचं भलंच करायचं आहे. मला आश्चर्य वाटते की माझे वडील हे सर्व काय बोलत होते. माझ्या बहिणीवर महिनाभराहून अधिक काळ उपचार सुरू होते, पण तिच्या पायांमध्ये काहीच फरक पडला नव्हता. बहिणीला बरे करून तिचे लग्न होईल असे आम्हाला वाटले होते, पण आता ते स्वप्न पण तुटले होते, कारण ना ती बरी होणार होती आणि ना ती तिच्यासाठी काही चांगलं नातं येणार होतं. हे विचार करून सगळं घर उदास झालं होतं. पण माझ्या बहिणीला कशाचीच काळजी वाटत नव्हती. कदाचित ती स्वप्न जगायला शिकली असावी, म्हणूनच आजकाल ती रोज हलकासा मेकअप करून गच्चीवर जायची. एक दिवस मार्केटला जाताना मला तीच मुलगी भेटली जी मला आवडली होती. तिला पाहून मला तो दिवस आठवला जेव्हा त्यांनी मला नाते द्यायला नकार दिला होता. मी तिला विचारले की मी काय चूक केली आहे किंवा माझी अशी काय चूक आहे की तुम्ही लोकांनी माझ्याबद्दल विचार करणेही योग्य समजले नाही. माझे बोलणे ऐकून ती चिडली आणि म्हणाली, उलट मला तुला विचारायचे होते की मी असा काय गुन्हा केला होता की तुझ्या आईने आमच्या घरी येऊन माझ्यावर चिक्कलफेक केली. तुला माझ्याशी लग्न करायचे नव्हते तर मग तुला तुझ्या आईला असे आमच्या घरी पाठवून माझा आणि माझ्या घरातील सदस्यांचा अपमान करण्याची काय गरज होती. ती रडत रडत निघून गेली आणि मी स्तब्ध आणि अस्वस्थ उभा राहिलो. माझा अजिबात विश्वासच बसत नव्हता. असे वाटले की मी स्वप्न पाहत आहे. मी घरी आलो आणि काहीही न खाता शांतपणे झोपलो. रात्री आई माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, तुझ्यामुळे मी सुद्धा अजून जेवले नाही, बेटा जेवण करून घे. आई माझे खूप लाड करते हे पाहून मला माझ्या आईवर खूप प्रेम वाटले. ती मुलगी खोटे बोलत आहे हे मला समजले. मी माझ्या आईला विचारले की त्यांनी माझ्याशी संबंध का नाकारला, तर आई म्हणाली की त्यांनी मला सांगितले की तुमच्या मुलाचा स्वतःचा व्यवसाय नाही, तो फार शिकलेलाही नाही, वेगळ्या घरातही राहत नाही, दुसऱ्या कोणत्याही भावाचे लग्नही झालेले नाही आणि जर त्यांची मुलगी या घरात आली
तर ती घरची कामे करून करूनच मरून जाईल. हे ऐकून मी आणखीनच चिडलो आणि स्वतःला शिव्या देऊ लागलो की मी माझ्या आईवर संशय घेण्याचा विचारही कसा करू शकतो. पण दुसऱ्या दिवशी मला तो डॉक्टर सापडला ज्याचं नातं माझ्या बहिणीसाठी आलं होतं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनीही नकार दिला होता. मी पुढे जाऊन त्याची कॉलर पकडली आणि विचारले की जर त्यांना हेच करायचे होते तर त्यांनी माझ्या बहिणीला त्याच्या नांदी का लावले आहे. माझे ऐकून तो माझ्यावर चिडायला लागला आणि म्हणाला, जर तुला हे सगळं प्रश्न विचारायचे आहेत मग तू जाऊन तुझ्या आईला विचार. तुला माहीत आहे का की तुझी बहीण बरी होऊ शकते पण तुझ्या आईला तिला बरे होऊ द्यायचे नाही. हे ऐकून मला खूप राग आला कारण तोही माझ्या आईलाच दोष देत होता. मी म्हणालो की माझ्या आईवर खोटे आरोप करणारा तू कोण आहेस. तो म्हणाला की मी डॉक्टर आहे आणि मला खोटे बोलण्याची गरज नाही आणि मी तुझ्या आईला दोष देत नाही. तुला खरोखर सत्य जाणून घ्यायचं असेल तर जा आणि तुझ्या आईला विचार की ती आपल्या मुलांशी असं का वागते. असे बोलून तो निघून गेला. पण मी ठरवलं होतं की आज आईशी याविषयी बोलायचंच. मी घरी गेलो तेव्हा माझी बहीण माझ्या आईशी भांडत होती. मला बघून आई माझ्याकडे आली आणि म्हणाली की आता मी माझ्या बहिणीला समजावून सांगू की तिच्या मनात त्या मुलाच्या प्रेमाचे जे भूत आहे ते काढून टाकावे. मला हे सर्व खूप चुकीचं वाटत होतं म्हणून मी आईला विचारले की तू हे सर्व का करतेस. तू माझ्या बहिणीचं त्या मुलाशी नातं जोडण्यास का नकार दिला. तूनेच त्या मुलीच्या घरी जाऊन विनाकारण तमाशा केला. माझे बोलणे ऐकून माझे वडीलही आले. हे सर्व ऐकून त्यांना पुन्हा माझ्या आईचा राग येऊ लागला. मी त्यांना म्हणालो की आज तुम्ही माझ्या आईवर रागवू नका. आज मी आईला काही विचारत आहे. ते गप्प झाले आणि मी म्हणालो, आई तुला खोटं बोलण्याची गरज नाही. मला बरंच काही माहीत आहे. त्या मुलीने मला सांगितलं आहे की नातं तिच्या घरी घेऊन जाण्याऐवजी तू तिथे जाऊन त्यांचा तमाशा बनवून आली आहेस आणि माझ्या बहिणीशी ज्या मुलाचं नातं आलं होतं त्या मुलालाही तू मनाई केली होतीस आणि आता तो पण मला म्हणाला की माझी बहीण बरी होऊ शकते पण तू स्वतः तिला बरी होऊ देत नाहीस. आता माझ्या आईने सगळ्यांना हकीकत सांगायला सुरुवात केली की मी माझ्या वेळी माझ्या कुटुंबातील सर्वात सुंदर मुलगी होते. मी एका मुलाच्या प्रेमात पडले होते आणि त्याने माझ्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते आणि आमचे नाते पण ठरले होते. पण लग्नाच्या काही दिवस आधीच त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केले जी खूप श्रीमंत होती. त्या दिवशी मला समजले की या जगात प्रेम नावाची कोणतीही गोष्ट नाही. मी जेव्हा तुझ्या वडिलांशी लग्न केले तेव्हा मी सर्व काही विसरले पण तुझे वडील मला माझ्या पहिल्या प्रेमाबद्दल नेहमी टोमणे मारायचे आणि आजपर्यंत मला असेच टोमणे मारले जातात. म्हणून जेव्हा तू मला तुझ्या आवडीबद्दल सांगितले तेव्हा मी जाऊन तिला अशा गोष्टी बोलले की तिने स्वतः लग्न करण्यास नकार दिला आणि जेव्हा तुझी बहीण अपंग असूनही तिच्यासाठी नाते आले तेव्हा मी आनंदी झाले. पण जेव्हा मला कळले की हे लग्न दोन्ही बाजूंच्या पसंतीचे लग्न आहे तेव्हा मी स्वतः जाऊन त्यांना नकार दिला. मला वाटत होते की माझ्यासारखे तुम्हालाही प्रेमाच्या नावाखाली फसवणूक मिळायला नको म्हणून मी तुझ्या बहिणीला 3 महिन्यात बरी होण्यासाठी एक ड्रामा रचला. मला वाटले की ती कधीच बरी होणार नाही तर कदाचित ती या मुलाचा विचार करणंही सोडून देईल. पण तो मुलगा डॉक्टर निघाला. त्याने तुझ्या बहिणीला सांगितले की ती बरी होऊ शकते. हे सर्व सांगता सांगता माझी आई रडायला लागली. मग मी माझ्या वडिलांना सांगितले की आईने आपले संपूर्ण आयुष्य आमच्यासाठी खर्च केले आणि तरीही तुम्ही तिला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी टोमणे मारता. जर प्रेम करणं गुन्हा आहे तर आज तुमच्या मुलांनी हा गुन्हा केला आहे. तुमचं आमच्यावर थोडंही प्रेम असेल तर आजच्या नंतर आईला टोमणा कधीच देऊ नका. मग हळूहळू माझ्या वडिलांच्या वागण्यात पण सुधार होऊ लागला आणि माझ्या आईने माझ्या बहिणीचे नाते त्यांना दिले आणि तिच्या चुकीबद्दल माफी देखील मागितली. आता माझ्या बहिणीवर उपचार सुरू होते आणि ती पण चालायला लागली होती. तर ज्या मुलीला मी पसंत केले होते तिचे लग्न कुठेतरी ठरले होते. साहजिकच आहे ज्या ठिकाणी आधी त्या मुलीची बदनामी झाली असेल त्या ठिकाणी तिचे पालक तिचे लग्न कसे काय करू शकतील. माझ्यासोबत जे व्हायचे होते ते झाले पण मला या गोष्टीचा आनंद होता की आता माझ्या बहिणीचं आयुष्य सुधारले होते आणि घरातील वातावरणही चांगले झाले. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.